आज आज चौथा दिवसाचा आहे आणि या चौथा दिवसाचा घंटानाद म्हणून सरकार जे आहे बहिरे झालेलं आहे आणि या बहिऱ्या सरकाराला आवाज जागा करण्यासाठी घंटानादाचा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आज चौथा दिवसाच्या संपामध्ये। आणि आता चौथा दिवसामध्ये सरकारनं अजूनही काही निर्णय घेतलेले नाही। माननीय सचिव साहेबांनी आमच्यासोबत सकारात्मक चर्चा केली, परंतु त्यामध्ये काही धोरणात्मक निर्णय अजूनही लेखी स्वरूपामध्ये निघाले नाही। सचिव साहेबाला समोर केले, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी पाठ फिरवलेले आहे या संपाकडे। म्हणून सर्वदूर महाराष्ट्रामध्ये 17 लाख कर्मचारी फार मोठा आक्रोश निर्माण झालेले आहे। आताच आमची संयुक्त कृती समितीच्या वतीने निमंत्रक आणि घटक संघटनेच्या सर्वांसोबत चर्चा झालेली आहे। सकाळी 7 वाजता आमच्या महात्मा फुले पुतळ्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजता भव्यदिव्य आक्रोश मोर्चा निघणार आहे। ती मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकणार आहेत आणि या मोर्चाची दखल जिल्हा प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी महोदय शासनाकडे पाठवतील। सोमवारी तरी आमच्या काही झोपलेल्या सरकारला जागा जर आला तर बरं होईल, सोमवार जर जागा नाही आला तर आता कंटिन्यू हे 100 दिवसाचा संप चालेल, कारण हे संप आता मागं हटणार नाही असा निर्धार 17 लाख कर्मचाऱ्याचा झालेला आहे। आणि नांदेड जिल्ह्यातले 16,369 कर्मचारी 100% या संपामध्ये या मोर्चामध्ये 100% सहभाग आहेत। सरकारने कुंभकर्णाची भूमिका घेतली तर काय निर्णय आहे? अहो, सरकारला जागा करण्यास आहे बघा। कुंभकर्ण जेव्हा झोपला होता तेव्हा रामासारखा कोणी ना कोणी जागा झाले ना, त्याचा वध करायला, त्या कुंभकर्णाचा वध झाला ना हो। म्हणून रामासारखा परशुरामासारखा अवतारी या क्रांतिकारातून निर्माण होईल आणि त्या सरकारचा काय करायचा तेव्हा आम्ही निर्णय घेऊ।